एकादशीचे महत्त्व, उपवास का करावा, भगवान विष्णू, विठ्ठल भक्ती आणि जीवन बदलणारा स्वामी संदेश नक्की बघा. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. आजचा विषय प्रत्येक भक्ताने आयुष्यात किमान एकदा तरी समजून घ्यायला हवा. तो म्हणजे एकादशीचे महत्त्व. आपल्या घरात अनेक जण एकादशी करतात. काही जण फळाहार करतात, काही पूर्ण उपवास करतात. पण एक प्रश्न मनात येतो, देवाला खरंच उपवासाची गरज आहे का? उत्तर आहे, नाही. देवाला आपल्या उपाशी राहण्याची गरज नाही, पण आपल्या मनाला, आपल्या इंद्रियांना आणि आपल्या जीवनाला शिस्त लागावी म्हणून ऋषीमुनींनी हा दिवस अत्यंत पवित्र मानला आहे. एकादशी म्हणजे काय? हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात 2 एकादशी येतात. वर्षभरात साधारण 24 एकादशी येतात. या दिवशी भगवान विष्णूची आणि विठ्ठलाची भक्ती विशेष मानली जाते. एकादशीची पौराणिक कथा. पुराणामध्ये एक कथा सांगितली आहे. भगवान विष्णूंनी मुरासूर नावाच्या दैत्याचा नाश करण्यासाठी दिव्य शक्ती प्रकट केली. त्या शक्तीचे नाव एकादशी असे पडले. म्हणून हा दिवस अधर्मावर धर्माचा विजय आणि मनातील वाईट प्रवृत्तीवर विजय मिळवण्याचे प्रतीक मानला जातो. उपवास म्हणजे फक्त अन्न सोडणे नाही. खरा उपवास म्हणजे वाईट विचारांचा उपवास करणे, रागाचा उपवास, मत्सराचा उपवास, खोटे बोलण्याचा उपवास, दुसऱ्याची निंदा करण्याचा उपवास. जर दिवसभर उपाशी राहून आपण राग, द्वेष आणि अहंकार सोडला नाही, तर उपवासाचा हेतू पूर्ण होत नाही. विठ्ठल भक्ती आणि एकादशी. पंढरपूरची आषाढी आणि कार्तिकी एकादशी लाखो वारकऱ्यांसाठी श्रद्धेचा उत्सव असते. रामकृष्ण हरी, ज्ञानोबा, माऊली, तुकाराम या नामघोषात भक्ताला मनशांती नक्की मिळते. स्वामी समर्थांचा संदेश. स्वामी समर्थांनी नेहमी श्रद्धा, नामस्मरण आणि चांगल्या कर्मावर भर दिला आहे. रोज काही मिनिटे जरी मनापासून देवाचे स्मरण केले तरी मनाला धैर्य आणि स्थैर्य मिळू शकते. एक छोटी प्रेरणादायी कथा बघूया. एक गरीब शेतकऱ्याने आयुष्यभर प्रत्येक एकादशीला मनापासून प्रार्थना केली. त्याच्याकडे संपत्ती नव्हती, पण समाधान निश्चित होते. एकाने त्याला विचारले, तुला देवाने काय दिले? तो हसून म्हणाला, संकटे तर आली, पण ती सहन करण्याची धैर्यही देवानंच दिले. हीच खरी भक्ती आहे. एकादशीला काय करावे? सकाळी स्नान करून पूजा करावी, नामस्मरण करावे, भगवद्गीता किंवा धार्मिक ग्रंथ वाचावेत, गरजूंना मदत करावी, शक्य असल्यास कुटुंबासोबत प्रार्थना करावी. एकादशीचा खरा संदेश. एक दिवस स्वतःकडे पहा. मी कोणाला दुखवले का? मी कोणाला मदत केली का? मी देवाचे आभार मानले का?
हा विचाराचा एकादशीचा खरा उपवास आहे. मित्रांनो, देवाला महागडे नैवेद्य नको असतात. त्याला हवे असते निर्मळ मन, प्रामाणिक भक्ती, चांगले कर्म आणि दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आणलेले हास्य. चला, या एकादशीला आपण फक्त अन्नाचा नाही तर राग, द्वेष, मत्सर आणि अहंकाराचाही उपवास करूया. जर हा संदेश आवडला असेल तर श्री स्वामी समर्थ असे कमेंटमध्ये नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. विठ्ठल विठ्ठल. जय हरी विठ्ठल.